ख्रिस्तामधील सर्वांना सलाम. आमच्या तारणाऱ्या, जिवंत आणि गौरवी प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात विश्ववाणी परिवाराकडून आम्ही मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात आपले सहर्ष स्वागत करीत आहोत. मी तुझ्यावरी प्रेम करीन, तुझ्यावरी प्रेम करणार. मी तुझ्यावरी प्रेम करीन, मागे न फिरणार. शरण जरी आले मी तुझ्या समोर, तुझ्याच आजच्या मननाकरिता देवाचे वचन उत्पत्ती 24:4-7 ही वचने. उत्पत्ती 24:4-7 ही वचने. तर माझ्या देशाला माझ्या आप्ताकडे जाऊन तेथून माझा मुलगा इसहाक याच्यासाठी नवरी पाहून आणशील. त्याचा सेवक त्याला म्हणाला, यदा कदाचित नवरी मजबरोबर या देशात येण्यास कबूल झाली नाही, तर ज्या देशातून तुम्ही आला त्यात तुमच्या मुलास मी परत घेऊन जावे काय? तेव्हा अब्राहाम त्यास म्हणाला, खबरदार, माझ्या मुलास तिकडे न्यावयाचे नाही. स्वर्गाच्या ज्या परमेश्वर देवाने मला माझ्या बापाच्या घरातून, माझ्या जन्मभूमीतून आणले आणि मला शपथपूर्वक सांगितले की हा देश मी तुझ्या संततीला देईल, तो तुझ्या पुढे आपला दूत पाठवेल आणि तू तेथूनच माझ्या मुलीसाठी नवरी आण. प्रभू परमेश्वर या वचनांद्वारे आपला आजचा दिवस आशीर्वादित करो. विश्वांच्या आमच्या सर्व श्रोत्यांना प्रभू ख्रिस्तामध्ये सप्रम सलाम. प्रियांनो, आज जी वचने आपण समोर वाचलेली आहे उत्पत्ती याचा 24वा अध्याय आणि 4 ते 7 या वचनामध्ये एक विशेष प्रकारची महत्वाची गोष्ट आम्ही पाहतो की जे आम्हा प्रत्येक ख्रिस्ती कुटुंबाला, तरुणांना आणि तरुणांना शिकण्यासारखी अशी गोष्ट आहे, ती घेण्यासारखी अशी गोष्ट आहे. आणि ती म्हणजे की अब्राहम आपल्या मुलासाठी, इसहाकासाठी पत्नी मिळवण्यासाठी जे प्रयत्न तो करतो, ज्या गोष्टी तो आमच्या समोर वाटतो त्या अत्यंत महत्वाच्या आहे. आम्ही या ठिकाणी पाहतो की अब्राहम आणि त्याचं कुटुंब जे आहे ते कनान देशामध्ये ते राहत आहे आणि परमेश्वर म्हणतो की या ठिकाणी तू उपरी म्हणून तू राहशील आणि मी पुन्हा तुला या देशामध्ये कायम वास्तव्यासाठी मी आणणार आहे. परंतु सध्या जे ठिकाण आहे त्या ठिकाणामध्ये आम्ही पाहतो की विदेशी लोक त्या ठिकाणी आहे आणि तेथे अब्रामाचं वास्तव्य आहे असं आम्हाला दिसत आहे. आणि साहजिकच विदेशी स्त्रिया त्या ठिकाणी आहेत, तरुणी तिथे आहेत
आणि इसाकाकडे जर आम्ही पाहिलं तर हा तरुण अशा कुठल्याही प्रकारच्या स्त्रियांच्या किंवा तरुणींच्या तो मागे लागत नाही, परंतु सर्वस्व आपल्या वडिलांवरती तो अवलंबून आहे की माझ्यासाठी जी पत्नी मिळणार आहे ती माझे वडील पाहून देणार आहे. आणि म्हणून वडील सुद्धा त्याच ठिकाणी राहून की जे विश्वासणारे लोक नाही किंवा जे परमेश्वराच्या भजनी लागणारे जे लोक नाहीत त्या लोकांमधून कोणती स्त्री तो पाहत नाही किंवा तरुणी त्याच्यासाठी पाहत नाही, परंतु आपल्या सेवकाला तो सांगतो की माझ्या मुलासाठी तू माझ्या आप्तांकडे तू जा आणि तिथे तू प्रवास कर त्यांच्याकडे तू जा आणि तिथून तू माझ्या मुलासाठी एक पत्नी म्हणून एका तरुणीला तू घेऊन ये. तरी एखादी तरुणी आपल्यासाठी पत्नी म्हणून मिळवण्याचा प्रयत्न करत आहे का? किंवा आमच्या घरातल्या ज्या तरुणी ज्या आहेत त्या आपल्या स्वतःसाठीच एखादा तरुण लग्नासाठी एक पती म्हणून मिळवण्याचा प्रयत्न करत आहे का? अनेक कुटुंबामध्ये या गोष्टी आम्ही पाहतो की त्यांची निवड जी असते ती म्हणजे एक चांगला सुंदर एक शरीर दिसायला पाहिजे, एक चांगला पैसा त्यांना मिळालेला पाहिजे आणि त्याच प्रकारे आम्ही पाहतो की त्यांची जी प्रीती किंवा त्यांचं जे प्रेम जे आहे ते त्या लोकांवरती आहे जे विश्वासणारे नाही, जे प्रभूच्या भयामध्ये नाही. आणि मग असं कुटुंब ते तयार करण्याचा प्रयत्न करतात. आणि म्हणून आज आम्हाला आमच्या कुटुंबाला आमच्या लेकरांना सांभाळणं अत्यंत महत्वाचं आहे. आमच्या कुटुंबातला कोणताही तरुण जो आहे त्यांनी एका विश्वासणाऱ्या तरुणीबरोबरच विवाह करणं अत्यंत आवश्यक आहे. आमच्या कुटुंबातील जी तरुण मुलगी जी आहे तिने एका विश्वासणाऱ्या तरुण मुलाबरोबर तीच लग्न करणं अत्यंत आवश्यक आहे. आणि त्यासाठी बाहेरील स्वरूप किंवा पैसा या गोष्टी महत्वाच्या नाही, परंतु दोन गोष्टी त्यांनी यासाठी अत्यंत महत्वाच्या पाहायला पाहिजे. ते म्हणजे की तो तरुण किंवा ती तरुणी जी आहे ती विश्वासणारी आणि देवाच्या भयामध्ये असणारी व्यक्ती असणं अत्यंत आवश्यक आहे. आणि जर या गोष्टी जर आमच्या जीवनामध्ये आहेत तर निश्चितच आम्ही पाहतो की आमच्या तरुण लेकरांचं जीवन जे आहे ते आशीर्वादित झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून यासाठी आम्ही आमच्या लेकरांसाठी अगोदरच ते तरुणांमध्ये प्रवेश करत असताना त्यांचा तारुण्यामध्ये ते जात असताना प्रार्थना केली पाहिजे. आईवडिलांनी ही महत्वाची गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की माझ्या मुलांसाठी एक विश्वासणारा व्यक्ती, एक विश्वासणारं पात्र माझ्या कुटुंबात यावं. प्रभू करो आणि आमच्या कुटुंबामध्ये याच प्रकारची लोक किंवा याच प्रकारच्या विश्वास जो आहे तो बाळगण्यासाठी प्रभू तुम्हाला सहाय्य करो. आमेन. प्रार्थना करूया. प्रियांनो, आज आम्ही प्रभूकडे आम्ही ही प्रार्थना करूया की प्रभू आमच्या घरातील जे तरुण आणि तरुणी आहेत प्रभू तू त्यांना तुझ्या पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन कर. प्रभू ते बहेकू नाही, ते उजवीकडे किंवा डावीकडे चालू नाही, परंतु त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांनी उत्तम आणि चांगलं आपल्यासाठी मिळवण्यासाठी वर किंवा पती किंवा पत्नी मिळवण्यासाठी प्रभू तुझ्याकडनं आलेलं मार्गदर्शन मध्ये त्यांनी राहावं आणि ते त्यांनी स्वीकारावं असं होते. येशूच्या नावात प्रार्थना केली म्हणून तो ऐक. आमीन. शरण जरी आले मी तुझ्याच मार्गी मी चालला, मग दुःख संकटे किती हो मागे न फिरना. शरण जरी आले मी तुझ्याच मार्गी मी चालना, मग दुःख संकटे किती हो मागे न फिरना. माझ्या दुःखात माझे सांत्वन हे आहे की तुझे वचन मला नवजीवन देते. की आता आपण आपल्या प्रार्थना विनंत्या कोणत्याही वेळेस विश्ववाणी प्रार्थना केंद्राला टोल फ्री नंबरद्वारे कळवू शकता. आमचा टोल फ्री नंबर 1-800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.